जय शिवराय मंडळी, जय शिवराय. पुणे सोलापूर महामार्गावरील यवत गावापासून फक्त 10 किलोमीटर अंतरावरती मंगळगड नावाचा गड आहे. डांबरी घाट रस्ता थेट किल्ल्यापर्यंत जातो, त्यामुळे चुकण्याची अजिबातच शक्यता नाही. मंगळगडाचा विस्तार पूर्व पश्चिम असून उत्तरेकडील प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश होतो. किल्ल्यावर जात असताना वाटेत प्रवेशद्वाराच्या आधी 2 बुरुज पाहायला मिळतात, तर पश्चिमेला एक बुरुज पाहायला मिळतो. कौला घाटात किल्ल्याची तटबंदी आणि इतर अवशेष नामशेष झाले आहेत. प्रवेशद्वाराच्या अलीकडे एक पायवाट असून तेथून 15 मिनिटे चालत गेल्यास भुलेश्वर मंदिरात पोहोचता येते. समोरच मोठी घंटा असून त्याखाली कातळात कोरलेला कासव आहे. मंदिर बाहेरून निरखून पाहिल्यास घुमट आणि त्यावर असलेले खांब लक्ष वेधून घेतात. त्यावर बारीक नक्षीकाम तसेच विविध शिल्प कोरलेले आढळतात. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गणेश प्रतिमा तर डाव्या बाजूला विष्णू प्रतिमा कोरलेली आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोर एक भिंत आहे. तिथून दोन्ही बाजूला जाणाऱ्या पायऱ्या असून तेथून मंदिरात प्रवेश होतो. त्यावरून मंदिर दुमजली आहे असा भास होतो. मंदिरात काळ्या पाषाणामुळे थंड वातावरण जाणवते, तसेच अंधार जाणवतो. डावीकडील पायऱ्यांनी मंदिरात प्रवेश केल्यास भव्य, साधारणपणे 6 फूट उंच अशी नंदीची मूर्ती पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला कासव आहे. मंदिराच्या भिंती आणि त्यावरील नक्षीकाम, विविध शिल्प, कोरीव मूर्ती लक्ष वेधून घेतात. भिंतीवर कोरलेल्या मूर्तींची नासधूस केलेली आढळते. नंदीचे दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश केल्यावर शिवलिंग आणि शिवप्रतिमेचे दर्शन होते. दर्शन घेऊन त्याच मार्गाने बाहेर आल्यावर प्रदक्षिणा घालताना छोटी छोटी देवालये असून विठ्ठल रखुमाई, महादेव, गणेश यांचा समावेश आहे. प्रदक्षिणा घालून बाहेर पडल्यावर मंदिराच्या डावीकडे एक कोरीव वास्तू आहे. तिथून मंदिराच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या असून छतावर असलेले खांब आणि घुमट, त्यावरील नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडते. मंदिराच्या मागच्या बाजूला चुन्याच्या डावीकडील पायऱ्यांनी मंदिरात प्रवेश केल्यास भव्य, साधारणपणे 6 फूट उंच अशी नंदीची मूर्ती पाहायला मिळते. त्याच्याच बाजूला कासव आहे. मंदिराच्या भिंती आणि त्यावरील नक्षीकाम, विविध शिल्प, कोरीव मूर्ती लक्ष वेधून घेतात. भिंतीवर कोरलेल्या मूर्तींची नासधूस केलेली आढळते. नंदीचे दर्शन घेऊन मंदिरात प्रवेश केल्यावर शिवलिंग आणि शिवप्रतिमेचे दर्शन होते. दर्शन घेऊन त्याच मार्गाने बाहेर आल्यावर प्रदक्षिणा घालताना छोटी छोटी देवालये असून विठ्ठल रखुमाई, महादेव, गणेश यांचा समावेश आहे. प्रदक्षिणा घालून बाहेर पडल्यावर मंदिराच्या डावीकडे एक कोरीव वास्तू आहे. तिथून मंदिराच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या असून छतावर असलेले खांब आणि घुमट, त्यावरील नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडते. मंदिराच्या मागच्या बाजूला चुन्याचा घाणा आहे. बाजूला एक घुमटाकृती वास्तू आहे. मंदिराच्या समोरच्या बाजूला घंटा ठेवली आहे. त्या बाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या असून दीपमाळ आहे. तसेच लांबलचक दगडी वास्तू कोठार देखील आहे. समोरच्या बाजूला छोटे एक महादेवाचे मंदिर आहे.
त्याच दिशेला एक वडाच्या झाडाजवळ मंदिर असून दर रविवारी येथे प्रसाद वाटण्यात येतो. संपूर्ण मंदिर आणि गडाचा फेरफटका मारण्यास 1 तास लागतो. मंदिराजवळून आजूबाजूला असलेल्या पठाराचे विस्तृत दर्शन होते. यासाठी पोहोचण्याच्या वाटा: स्वतःच्या वाहनाने पुणे सोलापूर मार्गावरून पुणे हडपसर उर्ली कांचन साधारणपणे 45 किलोमीटर गेल्यावर यवत गाव लागते. यवत गावात पोहोचल्यावर यवत पोलीस चौकीच्या अलीकडील उजव्या बाजूच्या पाटाच्या रस्त्याने दौलतमंगल गडावर उर्फ भुलेश्वर मंदिरात घाट मार्गाने पोहोचता येते. पौराणिक आख्यायीनुसार पार्वतीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी येथेच नृत्य केले होते. येथेच त्यांचा विवाह होऊन येथूनच ते कैलास पर्वतावर गेले होते. त्या ठिकाणी भुलेश्वर मंदिराची उभारणी 12व्या शतकात यादवांनी केली. 16व्या शतकात शहाजीराजांचे सासरे लखुजी जाधव आणि त्यांच्या 3 पुत्रांची निजामाने भर दरबारात हत्या केल्यावर शहाजीराजांनी निजामशाही सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी इतर कुठल्याही बादशहाच्या पदरी राहण्यापेक्षा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुणे ही शहाजीराजांना वडिलोपार्जित मिळालेली जहागीरदारी होती. आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या पुण्यावर शहाजीराजांनी स्वारी केली आणि पुणे व आजूबाजूचा प्रदेश ताब्यात घेतला. शहाजीराजांच्या हल्ल्यामुळे चिडलेल्या आदिलशहाने रायराव नावाच्या सरदाराला मोठी फौज घेऊन पुण्यावर पाठवली. युद्धाच्या या धामधुमीत गरोदर असलेल्या जिजाबाईंना शहाजीराजांनी सुरक्षित अशा शिवनेरी किल्ल्यावर पाठविले. रायरावने पुण्यावर हल्ला करून पुणे उद्ध्वस्त केले. त्यावरून गाढवाचा नांगर फिरविला. मुरार जगदेव हे आदिलशहाच्या दरबारातील एक बडे सरदार होते. त्यांचे आणि शहाजी महाराजांचे चांगले संबंध होते. आदिलशहाच्या फौजांनी पुण्याची वाटाघाट केल्यावर मुरार जगदेवांनी 1629 मध्ये पुण्यापासून जवळ असलेल्या भुलेश्वर मंदिर टेकडीभोवती तटबंदी बुरुज बांधून दौलतमंगळ किल्ल्याची उभारणी केली. त्यानंतर पुणे प्रांताचा लष्करी आणि मुलकी कारभार दौलतमंगळ किल्ल्यावरून पाहिला जात होता. मुरार जगदेवांची 1635 मध्ये आदिलशहाने हत्या केली. त्यानंतर जिजाबाई व शिवाजी महाराजांनी पुण्याची उभारणी करून लाल महालातून कारभार पाहायला सुरुवात केल्यावर दौलतमंगळ किल्ल्याचे महत्त्व कमी झाले. क्या था? My God. या किल्ल्याचा हा भग्न झालेला एक अवशेष आहे आणि या अवशेषावरतून आपण थेट भुलेश्वर मंदिराचं दर्शन घेतोय. आतमध्ये आपण जाऊन बघितलं आणि हा दिसणारा हा विस्तीर्ण परिसर, विस्तीर्ण चारही बाजूने. अर्थात मुघलांनी या सगळ्या गोष्टी भग्न केल्या, वाट लावली आक्रमण करून. पण तरी देखील जे मूळ वास्तू आहे या वास्तूपर्यंत ते पोचू शकले नाहीत. हे आपल्या परंपरेची, आपल्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांची कृपा म्हणावी लागेल. तर हे जेवढं शक्य होतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि आपण शक्यतो काय करतोय की ज्या वेळेला आपण इथे येतो तर स्वतःला देखील एक क्युरिओसिटी असते. आपण आपल्या सगळ्या गोष्टी मनापासून बघत असतो. त्याच्यामुळे हे सगळं मला तुम्हाला दाखवताना मनापासून आनंद होत आहे. सो धन्यवाद आपण इतका वेळ दिलात हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. जय शिवराय.